नमस्कार, आपण पाहताय झी24 तास निवडणूक यात्रा आहे। आमच्या निवडणूक विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। निवडणूक यात्रा झाली आहे अहमदनगरमध्ये, अर्थात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात। अहमदनगर अर्थात MH16 आणि असं म्हणतात की अहमदनगर हा जसं नाव जितकं साधं सरळ सोपं आहे, म्हणजे नावात एकही काना मात्रा उकार वेलांटी नाही आहे, इतकं सरळ सोपं आहे हे नाव आहे। पण जितकं सोपं नाव आहे तितकं मात्र इथलं राजकारण सोपं नाही किंवा इथलं राजकारण अजिबात सरळ नाही आहे। नगरचं राजकारण नेहमीच खूप इंटरेस्टिंग राहिलेलं आहे। नगरच्या राजकारणामध्ये नेहमीच वेगवेगळे ट्विस्ट आणि टर्न्स आलेत आणि जसं मी म्हटलं की अजिबात सरळ नाही, यावेळेची निवडणूक तर अजिबात सरळ नाही आहे। यंदाची निवडणूक आहे विखेंची ताकद, विखेंच्यासाठी मोदींचा करिश्मा चालतोय की पवारांची पॉवर चालते। अर्थात यावेळेस लढत होणार आहे ती आहे सुजय विखे पाटील, जे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे, आणि विरोधात आहेत निलेश लंके। नुकतेच अजित पवार गटातून ते शरद पवार गटामध्ये आले, त्यामुळे राजकारणाचा पुन्हा इथला डायनामिक्स बदलून गेला आणि निलेश लंकेने यावेळेस आव्हान दिलं आहे सुजय विखे पाटील यांना। बरं, इथलं दुसरं सगळ्यात महत्त्वाची फॅक्टर म्हणजे इथे तशी सध्याच्या नगर दक्षिणमधली जर विधानसभेची ताकद बघितली तर ती शरद पवारांच्या फेवरमध्ये दिसते सध्या इथे। म्हणजे 6 पैकी 3 आमदार शरद पवार गटाचे आहेत आणि भाजपचे 2 आमदार इथे आहेत आणि अजित पवारांचा 1 आमदार इथे। त्यामुळे यावेळेस नक्की काय चित्र होणार हे बघणं इंटरेस्टिंग आहे। म्हणून म्हटलं नगरमध्ये नक्की काय चालणार, मोदींचा करिश्मा की पवारांची पॉवर, बघूया नगरकरांचं काय म्हणणं आहे। आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुजय विखे पाटील, त्यांचा प्रचार जोरात आहे आणि नगरची चर्चा, जसं मी आधी म्हटलं की नगरची चर्चा महाराष्ट्रात आहे। एक हाय प्रोफाईल कॉन्स्टिट्युएन्सी म्हणून नाही तर तिथल्या होणाऱ्या ज्या प्रकारचे स्टेटमेंट्स आणि काउंटर स्टेटमेंट्स येतात दोन्हीकडनं। डॉक्टर सुजय विखे पाटील, तुमच्या चर्चा बरीच आहे नगरची यावेळेस। गेल्या वेळेस आपण असं म्हटलं होतं की ही फक्त भाजप विरुद्ध इतर पक्षांची लढाई नाही, यावेळेस उमेदवारांची लढाई बघायला मिळते। काय एक चर्चा रंगवली गेलेली आहे आणि चर्चा आणि वास्तविकतेमध्ये फार मोठा अंतर आहे। जिल्ह्याच्या मतदारांना माहिती परिस्थिती काय आहे, जिल्ह्याबाहेरचा जो वर्ग असतो ते एखाद्या सोशल मीडिया किंवा यूट्यूब किंवा त्या बातमीवर आपलं एक मत बनवतो। तुमचा 4 पिढ्यांची इथे लगेच एक नगरच्या राजकारणावरती तुमचा एक खूप मोठी पकड अशी मानली जाते। तुम्हालाही असं वाटतं इतक्या वर्षांच्या राजकारणानंतर की तुम्हालाही कुठल्या गुंडगिरीला सामोरं जावं लागतं? नाही, आम्हाला म्हणण्यापेक्षा लक्षात घ्या, आम्ही एक लोकप्रतिनिधी असल्या कारणाने पोलिसांचं संरक्षण आम्हाला मिळतं, पण गरीब माणसाचा कोण विचार करणार? मी तुम्हाला असे अनेक उदाहरणं आहेत, हे मी सांगत नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे ऑडिओ क्लिप व्हायरल निघाली आणि ज्या पद्धतीची भाषा वापरली आणि आम्ही सुजय विखेला गोळ्या घालणार आहे, हा त्यांचाच कार्यकर्ता होता। 4 दिवसापूर्वी समोरचा उमेदवार भर सभेत पोलिसांचा बाप काढतो, तुम्ही पाहिलं असेल, शेवटी तुम्ही संपादक आहात। जर कोणी व्यक्ती उमेदवार पोलिसांना धमकवत असेल तर मग जनसामान्य माणसाने अपेक्षा करायची कोणाकडून? तुमच्या प्रचारासाठी इतके मोठे नेते आणावं लागतात, मग मोदी असतील, योगी असतील वगैरे, या लोकांना इथे यावं लागतं, त्याच्यामुळे तुमच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात। आता समोरच्या पक्षाकडे जेवढे नेते होते ते सगळे आणून झालेत। आदरणीय पवार साहेब आज आमच्या लोकसभेमध्ये त्यांची 6वी सभा आहे, 6th। आता मला सांगा, राष्ट्रीय पक्ष आणि देश पातळीच्या निवडणुकीला एक ज्याला नाव असलेला व्यक्ती एका लोकसभेमध्ये 6वी सभा घेतो आणि आम्हाला आमच्या नेत्याला एक सभा घ्यायला देखील जर अडचण असेल तर असं कसं होऊ शकतं? दोन विषय होते, म्हणजे एक पाण्याचा विषय, नगरच्या काही भागांमध्ये पाण्याचा हा खूप महत्त्वाचा विषय राहिला, दुसरा कांद्याचा विषय, जो एक 3-4 आपल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये जास्त प्रकर्षाने केला जातो आहे। त्या शेतकऱ्यांना वाटतं की आमच्या या विषयांबद्दल बोललं जावं, आमच्या या विषयांबद्दल जास्ती चर्चा व्हावी, ती होताना कुठे दिसत नाही। अगोदर कंट्रोल एक्सपोर्ट होता, जेव्हा मी माननीय अमित शाह साहेबांना भेटलो तेव्हा आम्ही त्यांना सिच्युएशन एक्सप्लेन केली, कांद्याची आवक किती आहे, काय परिस्थिती आहे। मग तेव्हा गव्हर्नमेंटने कंट्रोल एक्सपोर्टला परवानगी दिली, म्हणजे सरकारी महामंडळांच्या माध्यमातून एक्सपोर्ट होणार। आता
एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्ही एप्रिलचे जर जुने अनेक वर्षांचे आकडे काढले एप्रिल महिन्याचं, तर कांदा हा नेहमी 5 रुपयाला किंवा 4 रुपयाला असायचा. या कंट्रोल्ड एक्सपोर्टमुळे तो 13-14 रुपयाला स्थिर राहिला. पण ठीक आहे, कदाचित त्यांनी समाधान होत नसेल म्हणून आम्ही परत विनंती केली आणि मग आता एक्सपोर्ट कम्प्लिटली सुटलं. तो अचानक 25-26 वर गेला आणि शेतकरी समाधानी आहे. शेतकऱ्यांचा जो राग आहे काही तुमच्या मतदारसंघांमधला, तो वारंवार आपल्याला कधी सोशल मीडियातनं, कधी आमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला तो बघायला मिळतो. तुम्ही अशा वेळेस जेव्हा त्यांना भेटतात तेव्हा तुमचं एक युवक म्हणून तुम्ही त्यांना कशा प्रकारे समजवता? जो टी व्हीवर शेतकऱ्यांचा राग दाखवला जातो किंवा कोणी व्यक्ती सभेमध्ये उठून बोलतो, हे लोक प्लांटेड आहेत. तुम्ही म्हटलं होतं की समोरच्या उमेदवाराला इंग्लिश बोलता येतं का माझ्यासारखं वगैरे, हा विषय खूप गाजला त्याच्याबद्दल आज काय वाटतं तुम्हाला? त्याचा विपर्यास केला गेला. माझं म्हणणं काय आहे, जेवढं प्रभावी पद्धतीने आपण इंग्लिशमध्ये तिथं वरच्या अधिकाऱ्यांसमोर मांडू शकतो, कारण हे कोणी साऊथ इंडियाचा असतो, कोणी तमिळनाडचा आहे, कोणी चेन्नईचा आहे किंवा इतर वेगळ्या वेगळ्या भारताच्या वेगळ्या वेगळ्या राज्यांमधून अधिकारी असतात. आपण जेवढं प्रभावी पद्धतीने प्रश्न मांडू तेवढं ते सुटण्यामध्ये मला यश मिळालं. हे माझं व्यक्तिगत अनुभव होतं आणि तेच मला सांगायचं होतं. ठीक आहे. नगर आता तुम्ही आपण बघतोय, म्हणजे बघा आम्हाला आपण जेव्हा बाहेर बघतोय, हा पाण्याची परिस्थिती जरा मला इथे भीषण दिसते. बऱ्याचदा आम्ही रस्ताही येताना बघत होतो. तर हा एक विषय तुम्हाला प्रायोरिटीनं वाटतं का? लॉंग टर्म सोल्युशन याचं काय तुमच्याकडे? म्हणजे जर तुम्हाला उद्या विचारलं की व्हॉट सोल्युशन कॅन यू ऑफर फॉर युअर कॉन्स्टिट्युएन्सी, तर तुम्ही थोडक्यात तुम्ही काय सांगू शकाल याला? की जोपर्यंत आमचे आजोबा कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी जे स्वप्न पाहिलं महाराष्ट्रासाठी, सह्याद्री माथेवर समुद्रात वाहून जाणारं पाणी आपल्या या खोऱ्यामध्ये वळवण्यासंदर्भात जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत मराठवाडा आणि अहिल्यानगर जिल्हा हा दुष्काळमुक्त होऊ शकत नाही. अहमदनगरचं नाव बदलावं अशी अनेक वर्षांची अशी मागणी होती, आता ते झालं आहे. तुम्हाला वाटतं ही आजच्या तारखेला प्रायोरिटी आहे नाव बदलणं? नाव बदलणं हा अस्मितेचा भाग आहे, भावनेशी निगडीत भाग आहे, अंतर्मनातला आवाज आहे. याच्याशी विकासाचं कोरिलेशन असू शकत नाही. पण शेवटी आम्हाला काय वाटतं आणि आम्हाला हे पाहिजे हे झालं आणि विकास हा करतोच आहोत आपण. त्यामुळे नाव बदलणं हे गरजेचं होतं, कारण की अनेक वर्षाची मागणी होती. एका वाक्यात जर तुम्हाला नगरच्या लढतीबाबत बोलायचं असेल तर तुम्ही कसं एक्सप्लेन कराल मला की ही कशाची लढत आहे, यंदाची लढत ही कशी आहे? विकासावर निवडणूक आहे आणि जनता विकासाबरोबर राहील. अहिल्यानगरच्या जनतेला ही लढत फार जुनी आहे, सायकल चिन्हापासून आहे. हो, गडाख विरुद्ध विखेंची ती लढत झाली होती, तर सुप्रीम कोर्टात गेली. तर त्यामुळे ही लढत जिल्ह्याला ज्ञात आहे. त्यामुळं आरोप प्रत्यारोपात ही लढाई त्यांनी त्या स्तरावर नेली, त्यांनी चुकीची माहिती जनतेपुढे दिली. ही लढाई खालच्या स्तरावर होत होती, पण त्यांनी सभेच्या माध्यमातून कोण पाठवलं, काय पाठवलं, उद्योगपती पाठवला, या सगळ्या ज्या गोष्टी बोलल्या गेल्या याच्याशी काही संबंध नाही. जर 40 वर्ष आम्ही कधी तुमच्याकडे माणूस पाठवला नाही तर आज काय पाठवणार? काय उद्योगपती पाठवून तुम्ही काय? अहो कुठलाच प्रसंग नाही, असा प्रसंगच नाही. त्यांनी सांगावं ना ती गोष्ट. आरोप कोणी केलाय? त्यांनी केलाय. नाव पण त्यांनी सांगावं, आम्हाला माहित नाही हा विषय काय आहे. आपण एक पवार तुमच्यासोबत पण येत होता? हो त्याचा हो निश्चित सभा आहे त्यांच्या परवा आमच्याकडे. होते का? मदत होते का? 100% मदत होते. जी भूमिका घेतली, जे काय होतं आहे, मित्रपक्ष आल्यानंतर आम्ही सगळ्यांना समावेशक करण्याचा प्रयत्न केला. सर्व समावेशक प्रचार चालला आहे. आजची सभा ही राष्ट्रवादीच्या माजी आमदारांची आहे, धनंजय मुंडे साहेब येत आहेत. तर एकदम व्यवस्थित आमचं महायुतीचं धोरण घेऊन आम्ही या जिल्ह्यामध्ये काम करतो आणि त्याचा परिणाम आपल्याला निकालामध्ये दिसेल. मला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नगरच्या लढतीत जसं मी म्हटलं की ही लढत फक्त एका मतदारसंघाची नाही, महाराष्ट्राचा राजकीय इतिहास ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी लढत खूप महत्त्वाची. म्हणजे निलेश लंकेंचं नाव यांना पहिल्यांदा लोकसभेला, पण याच्या आधीसुद्धा या लढतीसाठी नगरच्या लढतीमध्ये शरद पवारांचं एक विशेष लक्ष राहिलेलं आहे. एक पवार इथनं आमदार आहेतच, रोहित पवार नगर जिल्ह्यातून, पण तरीसुद्धा यावेळेस शरद पवारांनी ही लढत स्वतः शरद पवार, जसं आत्ता मगाशी आपल्याला सुजय विखे पाटील म्हणाले, ते स्वतः इथे मॅक्सिमम सभा घेत आहेत आणि हा जोर लागला आहे. खूप लक्ष असतं नगरच्या लढतीकडे आणि म्हणूनच ही लढत इतकी आपल्याला इंटरेस्टिंग वाटते. आणि आता आपण आलो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडे आलेलो आहोत. निलेश लंके यांनी जसं मी म्हटलं की एक रंगत आणली त्यांच्या
एंट्रीमुळे या सगळ्या निवडणुकीत नगरची लढाई जितकं अहमदनगर हे नाव सरळ सोपं आहे तेवढीच किचकट अहमदनगरचं राजकारण आहे. तुमच्या एंट्रीने अनेकांना अनपेक्षित होतं, म्हणजे काहींना माहिती होतं की तुम्ही तयारी करतात, पण आता तुम्ही एक चॅलेंजर म्हणून उभे राहिलात सुजय विखे यांच्यासमोर. पण ही लढाई फक्त दोन व्यक्तींच्या मधील लढाई आहे की अजून काय वेगळं आहे? सध्या तरी ही दोन व्यक्तींच्या मध्येच ही लढाई आपल्याला पाहायला मिळत आहे. निवडणूक लढायचं आधी ठरलं होतं का अजित पवारांना सोडायचं आधी ठरलं होतं? नक्की काय ठरलं होतं आधी? नाही, सोडायचा विषय नसतो काही. जनतेचा रॅटा होता की तुम्ही लोकसभा लढवली पाहिजे. त्याचबरोबर नेते मंडळींचं पण म्हणणं होतं. शेवट जनता जर आपल्याला एकमुखाने जर सगळ्या बाबतीत जर आपल्या पाठीशी उभा राहत असेल तर त्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे. नेते मंडळींचा पण मान सन्मान ठेवला पाहिजे. त्यामुळे या भूमिकेतून मला या निवडणुकीला सामोरं जावं लागलं. पण खासदार व्हावं असं का वाटलं? म्हणजे निलेश लंके हे अनेक वर्ष तिथल्या समाजकारणात आहेत, आमदार झाले, आता खासदार व्हावं असं का वाटतं त्यांना? शेवट मला नाही वाटलं आमदार व्हावं, मला सुद्धा वाटलं नव्हतं, जनतेला वाटलं होतं. तसं खासदार व्हावं मला नाही वाटलं, हे जनतेला वाटलं. इतकं मोठं राजकीय वारसा असणाऱ्या कुटुंबासमोर लढताना ही लढाई किती सोपी वाटते किंवा अवघड वाटते? लढाई ही कुठलीच अवघडही नसती आणि कुठली सोपी पण नसती. ती त्या पद्धतीने खेळली पाहिजे. आणि तुम्ही जे म्हणता परंपरा वारसा, या देशासाठी गांधी घराण्या इतका त्याग माझ्या माहितीनुसार कोणाचाच नसेल. नेहरू असू गांधी असू, त्या गांधी घराण्यातल्या इंदिराबाई देशासाठी गेल्या, राजीव गांधी देशासाठी गेले. त्या घराण्यातल्या म्हणजे दिल्लीला तर बऱ्याच ठिकाणी मला सांगतात की संसदेची जागा म्हणा, एअरपोर्ट हे गांधी घराण्याने ते गव्हर्मेंटला दिलेलं आहे. त्या गांधी घराण्यातल्या इंदिराबाईसुद्धा लोकसभेच्या निवडणुकीला पराभूत झालेल्या होत्या. त्यामुळे असं काय नाही, एकदा सर्वसामान्य जनतेने एखादी निवडणूक हातात घेतली, सर्वसामान्य जनता जर एखादी एकवटली तर परिवर्तन हे अटळ असतं, ते परिवर्तन हे होत असतं. निलेश लंकेंचा काय असा मोठा USP, कुठला असा पॉईंट आहे की जो तुम्हाला वाटतं की हा मला समोरच्या उमेदवारापेक्षा वेगळा ठरवतो आणि म्हणून मला लोक निवडून मी देतील? एक सर्वसामान्य लोकात मिसळणारा कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता. मी आमदार झाल्यानंतर सुद्धा मी जनतेला सांगितलं होतं, मी कालही आमदार नव्हतो, आज पण आमदार नाही, उद्या पण नसणार आहे. मी कालही कार्यकर्ता आहे, आज पण कार्यकर्ता आणि उद्या पण कार्यकर्ता आहे. ही निवडणूक देशपातळीवरच्या मुद्द्यांवरती होणार आहे का राज्यातल्या मुद्द्यांवरती होणार? तुम्ही पहा, आज शेतकऱ्यांच्या बाबतीत जे महत्त्वाचे निर्णय घ्यायचे, उद्या कांद्याची निर्यात बंदी उठवायची, उद्या कुठला पण शेतकऱ्यांच्या बाबतीतला महत्त्वाचा निर्णय घ्यायचा म्हणलं तर केंद्र सरकारच्या माध्यमातूनच घेतला जातो. त्यामुळं ही निवडणूक अतिशय महत्त्वाची, शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याची निवडणूक ही. आता दुसरा मुद्दा जो तुमच्या विरोधात आता प्रचार केला जातो की ही झुंडशाहीची निवडणूक आहे, गुंडशाहीची, तुमच्या वरती गुंडगिरीचे आरोप केले जातात. जर मी गुंडगिरी केली असेल, मी दहशत केली असती, दादागिरी केली असती, मी ज्यावेळेस निवडणुकीला फॉर्म भरला त्यावेळेस माझं विवरणपत्र मी भरलं, त्यामध्ये माझ्यावर किती गुन्हे निघले, एक गुन्हा निघाला. आणि तो कुठला गुन्हा निघाला? तो गुन्हा यासाठी होता, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव वाढण्यासाठी. ज्यावेळेस कांद्याचे भाव ढासळले त्यावेळेस मी आंदोलन केलं, मग तो आंदोलनाचा एक गुन्हा माझ्यावर दाखल झाला. शेतकऱ्यांसाठी गुन्हा दाखल झाला म्हणजे काय गुंडगिरी झाली का? खरे तर गुंड ते आहेत ना, खरे गुंडगिरी त्यांची. तुम्ही रात्यात जाऊन पाहा, एखाद्याने मोबाईलवर स्टेटस ठेवलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो. पण ते म्हणतात की तुम्ही तुम्ही म्हणतात की कॉन्फिडन्स तुमचा, पण त्यांचं म्हणणं की तुमच्या पायाखालची वाळू सरकते. आणि तुम्ही म्हटलं का एक पोलिसांबद्दल विधान केलं, त्याच्यावरनं खूप वाद झाला. पोलीस कर्मचाऱ्यांनी आमच्या लोकांना अरेरावीची भाषा केली. त्यांनी नाही ऐकलं तर त्यांना उचलून पोलीस स्टेशनला नेलं. 6 वाजता नेल्यानंतर रात्री 11:30 वाजेपर्यंत बसून ठेवायचं काय कारण? जर तीच रक्कम लाखोत रुपयात निघली असली तर ठीक आहे, मग करा ना. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जर चुकीच्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला असेल तर त्यांच्याबद्दल बोललो असेल. दुसरा एक मुद्दा नगरकरांमध्ये जो प्रचार केला होता की एक उमेदवार डॉक्टर आहे, न्यूरो सर्जन आहे, त्याच्या विरोधात एक दुसरा उमेदवार आहे, तुमच्या शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला जातो, त्याला तुम्ही मतदारांना कसं सांगताय? आज ते जे आरोप करतात ना का समोरच्या उमेदवाराचं शिक्षण नाही, माझं पण शिक्षण आहे ना, माझं पण शिक्षण आहे ना. तुम्ही डॉक्टर आहेत पण तुमच्या घरचंच मेडिकल कॉलेज आहे ना, त्यांच्याच चुलत्याने आरोप केला ही डिग्री खोटी म्हणून. कुणी? मी नाही केलं. त्यांच्या मेडिकल कॉलेजचे डायरेक्टर आहेत, जे चेअरमन म्हणून ज्यांनी काम पाहिलं अशोक विखे म्हणून, त्यांनी आरोप केला की ही डिग्री खोटी. ते मागे म्हणाले होते की मी इंग्लिश चांगलं बोलतो म्हणून मी संसदेत जायला पाहिजे, आणि तुम्ही जर इंग्लिश बोलणार तर मी काय उमेदवारी मागेल असं काय ते म्हणाले होते.
मी पण इंग्लिश बोलू शकतो ना, माझं पण ग्रॅज्युएशन झालेलं आहे ना, माझं पण शिक्षण ग्रॅज्युएशन झालं आहे, मी पण इंग्लिश बोलू शकतो. पण नाही, माझ्या अडाणी लोकांना काय अपेक्षित आहे, त्यांना आता ते टोपीवाले त्यांना काय मी इंग्रजी माझी भाषा कळणार आहे. शेवट माझा रिझल्ट आहे, मी काम करणारा माणूस म्हणून मी या ठिकाणी आलो साहेब. काय वाटतं तुमच्या साठी 3 गोष्टी विजन आहेत नगर दक्षिण लोकसभासाठी तुमचं असं कुठल्या गोष्टी तुम्हाला 3 गोष्टी सांगायच्या आल्या क्रमवारीने, तर कुठल्या गोष्टी तुम्ही करायला इच्छिता? पाण्याचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांना जे मुबलक पाणी मिळालं पाहिजे हा एक प्रश्न, आणि दुसरा त्याचबरोबरीने एक प्रश्न आहे तो म्हणजे प्रत्येक गावागावात जे तरुण आहेत त्या तरुणांना तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. त्यामुळं बेरोजगारीचा प्रश्न हा आपल्यासमोर सगळ्यात महाभयंकर प्रश्न आज आपल्या ह्या सगळ्या ग्रामीण भागात पाहायला मिळतो. शहरी भागात आल्यानंतर तर आमच्या नगर शहरी भागात आल्यानंतर मी बऱ्याच लोकांशी बोललो. डेव्हलपमेंटबद्दल लोकांची मला कमी मागणी मिळाली. लोकांनी मला मागणी काय केली, तुम्ही आम्हाला शब्द द्या संरक्षणाचा. या नगर शहरामध्ये ताबेमारीचं बऱ्याचपैकी प्रमाण चालू आहे. आमच्या कैलासवासी अनिल भैया राठोड आमचे माजी आमदार, त्यांचा एक नारा होता भयमुक्त नगर, हा नारा होता. म्हणजे आमच्या नगरवासियांचं मला म्हणणं आलं का आम्हाला संरक्षण पाहिजे. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला निलेश लंकेजी. तुमच्या आता प्रचाराचे शेवटचे काही दिवस आहेत आणि तुम्ही जे विजन दाखवलं त्याच्यात तुम्हाला जर मतदारांनी कौल दिला तर त्यात तुम्हाला यश मिळावं मी अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही झी24 ताशी बोललात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नगरच्या आपण ग्रामीण भागामध्ये आहोत आणि प्रचंड असं ऊन बाहेर आहे. म्हणजे जवळजवळ सांगण्यासाठी तर 43-44 वाटतं, पण त्याच्याहीपेक्षा जास्त ऊन आहे असं आम्हाला दिसतं आहे. आम्हाला सांगण्यात आलं की पुढे कुठेतरी तुम्हाला ऊसाचा रस मिळू शकतो आणि तो समोर दिसतो आहे, तिथे आम्ही थांबणार आहोत. ऊसाचा रस पिता पिता तिथल्या काही लोकांशी आम्ही चर्चासुद्धा करणार आहोत. त्यांना काय वाटतं, काही स्थानिक लोक आहेत, कारण ग्रामीणमध्ये खूप चर्चा होते राजकारणाची, तर इथे कशी होते आपण ती बघूया आणि ऐकूया त्यांचं काय म्हणणं आहे नक्की नगरकरांचं. ऊसाचा रस जोपर्यंत बनतो तोपर्यंत आपण जरा इथल्या ग्रामस्थांशी चर्चा करूया. त्यांचं काय दुपारच्या उन्हात बसलेत, ते मस्त दुपारचं उन्हात सावलीला बसले, काय राजकारणाच्या गप्पा चालू आहेत का? राजकारण काय आहे, शेतकरी वर्गाला एवढं डोक्यात नसतं. चला काही काय ना, बसलं तर वेळ आपला कुठेतरी घालायचा म्हणून घालायची चर्चा. नाही हवा तर आम्ही मोदीची माणसं आहेत. तुम्हाला का बरं वाटतं मोदी? केंद्रामध्ये भरपूर योजना आणलेल्या आहेत ना मोदी साहेबांनी. काय पण काय चालू आहे, कशी हवा आहे, तुम्हाला काय वाटतं? आमच्याकडे हवा म्हणजे शेतकऱ्यासाठी भाजपने काही केलं नाही. केलं नाही, बिलकुल नाही शेतकऱ्यासाठी. काय कसं आहे, हमी भाऊ आम्ही आता तिघही बी कांदे विकून आलो. कांदे आता मार्केटला घेतो तर कांद्याला भाव 500 आणि 400 क्विंटल. त्याला खर्च उत्पन्न खर्च त्याला क्विंटल मागे जवळ 2000 पडतो शेतकऱ्याला. तुमचाही कांदा आहे? आमचा कांदा आहे ना, काय तुम्हाला काय भाव मिळाला? आज भेटला 1200 रुपये. काय भारी कांदा, एक नंबर. बरा आहे का नाही? बरा आहे, नाही जा कमीच आहे बाजार. 2000 पाहिजे 2च्या पुढे तरी. आता निर्यातचा होता बंदी, आता तो तुमच्याकडे मुद्दा आहे निर्यातीचा. तुम्हाला त्याचा काय निर्यात बंदी? व्यापारी आमचे जास्त पैसे घेते ना, आम्हाला भाव चांगला देते ना व्यापारी. त्यांचा माल निर्यात झाले होते आमचा झालं ना, आता तर झाली हटवली निर्यात बंदी. मग आता नाही कुठे म्हणते ते म्हणतात ना नाही हटवली, हे फक्त मतदानासाठी हटवलं. व्यापारी म्हणतात आम्हाला, आम्ही काय चौकशा करत. तुमच्यात भावकी हे सगळे आम्ही एकच आहेत, पालवे कंपनी सगळे. त्याच्यामुळं आमचे ना नवीनला संधी नाही असं काही नाही, पण त्याच्यामुळं आता हवा फक्त लंकेची. हवा फक्त लंकी. हा तुमचं दुसऱ्या गावात मत झालं. बरं या सगळ्या पालवे बंधूंची आपण म्हणजे त्यांची भाऊबंदी असं ते म्हणतात, पण सगळ्यांची मतंही तेवढीच वेगवेगळी आहेत. पण खूप चांगला त्यांचा इथं वेगवेगळे असणारच आहेत ना. भावकीत मतच वेगळे असतात. जर एक मत झालं तर भावकी कसली आली? चुलते पुतणे ते सगळे. पण त्यांचं आपल्याला एक मत कळलेलं आहे की ग्रामीण भागामध्ये कशा प्रकारे शेतकऱ्यांचा विषय आणि कांद्यांचा विषय किती महत्त्वाचा आहे हा देखील इथे आपल्याला नगरकरांशी बोलताना कळलं. आता तुर्तास मी हा पुन्हा ऊसाचा ग्लास संपवतो. इतर लोकांशी आपण बोलायला पुढे जाऊया.
नगरच्या तरुणाईला नक्की काय वाटतं, नगरचे तरुण नक्की काय विचार करतात, इथले इन्फ्लुएन्सर्स नक्की काय विचार करतात, आपण जाणून घेणार आहोत. आज नगरमधल्या काही तरुणांशी आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत नगरमधले काही इन्फ्लुएन्सर्स आहेत, थिएटर आर्टिस्ट आहेत. ओळख सगळ्यांची करून देतो. शीतल आहे, शीतल कासार ही सर्पमित्र आहे. गिरिराज आहे, RJ आहे, गीतकार आहे, गायक आहे. आपल्यासोबत मृणाल आहे, मृणाल कुलकर्णी ही थिएटर आर्टिस्ट आहे. प्रशांत हे दोघंही थिएटर आर्टिस्ट आहेत. नाट्य चळवळ नगरची जी तरुण सध्या चालवत आहेत त्यांचे ते महत्त्वाचे भाग आहेत दोघंही. सुरुवात करतो सर्पमित्र शीतल, तुला काय वाटतं नगरचा लोकप्रतिनिधी कसा असावा, काय नगरकरांच्या काय मागण्या आहेत? जे सगळं राजकारण एकीकडे वेगळं असतं, आपल्या मागण्या वेगळ्या असतात. आपल्या मागण्यांच्या अनुसरून नगरकरांच्या दिशेने राजकारण सुरू आहे, नगरकरांच्या मागण्यांच्या दिशेने. तर मी एवढंच सांगू शकेल की नगर तर खूप चांगलं आहे तसं म्हणायला गेलं तर, पण रोड जो आहे आणि पाण्याचे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह केले पाहिजेत, एवढंच फक्त माझं मत आहे. मी ग्रामीणमध्ये पण गेलो, ग्रामीणमध्ये पण लोक रस्त्याने पाणीच सांगतात, म्हणजे शेतकऱ्यांच्या खरं वेगळ्या समजतात, पण हा कॉमन आहे सगळीकडे, रस्ते पाणी हा नगरच्या शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत. काय गिरिराज? बेसिक नीड ही आहे आणि नक्कीच ती पण गरजेची आहे, कारण रस्ते इथले निकृष्ट आहेत काही काही, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण ह्याच्या उपर जाऊन एक IT फील्डचा ग्रॅज्युएट म्हणून मला सगळ्यात जास्त खंत या गोष्टीची आहे की नगरमध्ये कुठलीही IT कंपनी येत नाही, इथे इन्व्हेस्टर्ससुद्धा येत नाहीत एखादा जॉब देण्यासाठी. आणि ही सगळ्यात एक सॅडेस्ट आयरनी आहे शहराची असं मला वाटतं, कारण इथे 12वीपर्यंतचं शिक्षण घेऊन इथले मुलं, इथल्या मातीतले मुलं दुसऱ्या शहरांमध्ये जाऊन त्या शहराचं नाव मोठं करतात. पण वाढतंय शहर थोडंसं हॅपॅझेटली वाटतं. तुला काय वाटतं म्हणाल, आहे या सगळ्या गोष्टी एक्झिस्ट करतात, याच्यापेक्षा अजून वेगळा प्रॉब्लेम आहेत? याच्यापेक्षा वेगळा प्रॉब्लेम दुसरा म्हणजे हा आहे, आम्ही जर नाट्य कलाकार म्हणून विचार करतो तर इथे बाहेरचे जे नाटक आहेत तर ती फारशी येत नाहीत, कारण आम्हाला स्वतःचं हक्काचं नाट्यगृहच नाही आहे. तर नाट्यगृह होत की बऱ्यापैकी मोठं आहे की आहे. पण हे जे महानगरपालिकेचं जे नाट्यगृह असतं तर ती सोय आम्हाला नाही आहे नगरमध्ये. तर पहिली तर गोष्ट ही अनेक वर्षापासून नगरला आम्ही मागणी करतोय, हां, तर ही गोष्ट आमच्या मार्गी लागावी इतकीच अपेक्षा आहे. नगरचा ब्रेन ड्रेन आहे का नगरमधनं खूप जागा. माझ्याही ऑफिसमध्ये किमान माझ्या ओळखीचे 4-5 नगरकर माझे मित्र आहेत. म्हणजे बरोबर आहेत ना. नगरचं नाव तर बघितलं म्हणजे नगरमधले जे लोक जर पाहिले तर आज बऱ्यापैकी जे टेलिव्हिजन इंडस्ट्री असेल, न्यूज मीडिया इंडस्ट्री असेल, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, यामध्ये बऱ्यापैकी प्रस्ताव आता झालेले नगरच्या लोकांचं, की जे आता एक सिनियर लेवलपर्यंत इथले मुलं जे गेलेले आहेत, गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये जी डेव्हलपमेंट होतीये किंवा जो बदल घडतोय नगरमध्ये तो आता आम्ही आमच्या डोळ्याने पाहतो. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुमच्याकडे खूप क्लॅरिटी आहे, नगरकरांची क्लॅरिटी. आणि मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हटलं होतं की नगर जितका सरळ शब्द आहे, ज्याच्यात कुठलाही काना मात्रा वेलांटी काहीच नाही, पण तिथलं राजकारण मात्र तेवढं सरळ नाही. त्याला खूप वेगवेगळे ते जिलेबीसारखं गोल आहे. पण थँक्यू, तुमच्याशी बोलून खूप मजा आली, गप्पा मारताना खूप मजा आली. थँक्यू सो मच. आणि आता जाता जाता एक किस्सा. आता नगरमध्ये आहोत तर नगरच्या राजकारणाचा किस्सा सांगतो. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दलचा आहे, पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार विरुद्ध विखे पाटील हा संघर्ष खूप जुना राहिला आहे. त्याला कारण आहे नगरची एक लोकसभा निवडणूक. 1991मध्ये शरद पवारांचा विखे पाटलांशी जो राजकीय संघर्ष होता तो अत्यंत टिपेला गेला होता. निमित्त होतं लोकसभा निवडणुकांचं. जसं मी म्हटलं, बाळासाहेब विखे पाटलांना त्यावेळेस तिकीट मिळालं नाही आणि त्यांच्याऐवजी नगरमधनं उमेदवार होते यशवंतराव गडाख. आपल्याला तिकीट न मिळण्यामागे शरद पवारांचा हात आहे किंवा त्यांनीच आपलं तिकीट कापलं असं विखे पाटलांचा एक होरा होता. आणि त्याच्यामुळे त्यांनी इथनं गडाखांविरुद्ध म्हणजे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध त्यांनी अपक्ष निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. अपक्ष असताना त्यांची निशाणी होती सायकल. या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी आपली सगळी ताकद पूर्णपणे पणाला लावली होती. गडाखांच्या मागे यशवंतराव गडाख या निवडणुकीत विजयी झाले, पण निवडणुकीत झालेला पराभव हा विखे पाटलांच्या जिवारी लागला होता. त्यांनी काही दिवसांनंतर या संदर्भात थेट कोर्टात धाव घेतली आणि आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान आपला बदनामीकारक उल्लेख झाल्याचा किंवा आपली बदनामी जाणीवपूर्वक केल्याचा त्यांनी हा खटला दाखल केला होता. काही वर्षांनी याचा निकाल लागला आणि या निकालामध्ये अनेक पत्रकारांच्या साक्षी झाल्या, अनेक ज्येष्ठ संपादकांच्या त्याच्यामध्ये साक्षी झाल्या अहमदनगरमधल्या. आणि कुठेतरी अशी विधानं केल्या गेल्याचा ठपका ठेवण्यात आला शरद पवारांवरती आणि यशवंतराव गडाख यांना 6 वर्ष निवडणूक लढवण्यापासून बंदी देखील कोर्टाने तेव्हा घातली होती. हा संघर्ष जो तेव्हा सुरू होता तो अजूनही सुरू आहे. नगरच्या जिल्ह्यात आज पुन्हा एकदा लंकेविरुद्ध विखे पाटील अशी लढत असली तरीसुद्धा अनेकांना ही लढत शरद पवार विरुद्ध विखे पाटील अशीच वाटते, कारण निलेश लंकेच्या मागे शरद पवार यांनी पूर्ण ताकद झोकून दिली आणि म्हणून नगरची निवडणूक
खूप इंटरेस्टिंग झालेली आहे. निवडणूक यात्रा अहमदनगर अर्थात नगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघातून आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन लोकसभा मतदारसंघामध्ये. तुम्ही बघत राहा निवडणूक यात्रा झी 24 तासवर.